या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे आणि प्रत्येकाला ममत्व सोडून शासन करण्याचा अधिकार आहे। ही राजेशाही नाही ना इथे हुकुमशाही नाही। परंतु आज आपण जे संविधानाला अभिप्रेत नाही ते करायला निघालोत। सगळ्यात अगोदर मंत्रिपदाचा दर्जा ज्या सन्माननीय माजी न्यायमूर्तींना देण्यात आलेला आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतो, मी धिक्कार करतो। असंविधानिक आहे म्हणून मी सामान्याचा आवाज म्हणून मी सरकारला सुनावतो की सरकार आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पांडे विरुद्ध भारत सरकार 2017 मध्ये निवाडा आलेला आहे। त्याच्यात स्पष्टपणे केंद्र सरकारने आपली बाजू मांडली होती आणि त्याच्यात हे स्पष्ट झालेलं आहे त्या निवाड्यामध्ये की जे विद्यमान न्यायाधीश आहेत, जे विद्यमान न्यायदान करतात ते सुद्धा मंत्री दर्जाचे नसतील। त्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे इंडिपेंडन्सी ऑफ ज्युडिशरी आहे, स्वातंत्र्य आहे, परंतु त्याच्यामध्ये जे स्टेटस देण्यात आलेले ते सचिवांचं आहे। स्टेटस जे देण्यात आलेले न्यायाधीशांना सचिवांचं आहे, स्टेटस जे देण्यात आलेले न्यायाधीशांना ते सचिवांचं आहे। ही दस्तूरखुद सत्य परिस्थिती असताना आपण मग माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे असतील किंवा माजी न्यायमूर्ती शुक्रे असतील, जे म्हणजे मला समजत नाही न्यायमूर्ती संदीप शिंदे हे काय म्हणून काम करत आहेत आणि त्यांना आर्टिकल 338 नुसार एन्क्रोचमेंट ऑफ पॉवर्स हातात घेऊन त्यांना अशा प्रकारचं पाहणी करण्याचा अधिकार आहे का? ते सोशल सायंटिस्ट आहेत का? सोशल सायंटिस्ट नसतील आणि जर तशा प्रकारचे ते त्यांच्याकडून जर कार्यपद्धती केली जात असेल ते काय नोंदी म्हणे नोंदी नोंदी नोंदी। अरे बाबूचं काम, कारकुनांचं काम, न्यायदानासाठी ज्या सन्मान्य न्यायमूर्ती म्हणून बसवले त्यांच्यासाठी ठेवलंय का? हे अभिप्रेत आहे का? काय अभिप्रेत आहे भारतीय संविधानामध्ये? भारतीय संविधानामध्ये मान्य उच्च न्यायालय असो की मान्य सर्वोच्च न्यायालय असो, न्यायाधीशांची संख्या जर रोडावली गेली, कमी पडली तर निवृत्त न्यायाधीशांना सुद्धा बोलवलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे आयुष्याच्या 4 कॉर्नरमध्ये एक स्वातंत्र्य आहे, एक रुतबा आहे, एक स्टेटस आहे। बाबूगिरीचं काम करण्याचं, कुणबी नोंदी शोधण्याचं काम नाही आहे। आणि मला हे समजत नाही की जेव्हा त्या तत्वात आपण बसत नाही तर तशा प्रकारचा आग्रह बाशिंग बांधून माझं हे म्हणणं आहे की दर्जा न्यायाधीशांना याच्यात का ओढलं चाललंय राजकारणामध्ये? तशा प्रकारचा राजकारणी दर्जा देण्याचा काय भीती आहे की बस जस्ट बिकॉज जरंगेनं उठवलं आपण मागच्या वेळेस उपोषणातून म्हणून आपण त्यांना म्हणजे त्या मंत्र्यांच्या दर्जांपर्यंत ज्युडिशरीमध्ये राजकारण आणण्यापर्यंत जाणार आहोत का? हे चालणार नाही। मी स्पष्टपणे सांगतो की जे कोणी न्यायमूर्ती असतील, माजी न्यायमूर्ती, त्या माजी न्यायमूर्तींना ज्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा घेऊन बसलेत किंवा दिला चाललाय तो तात्काळ थांबवा, अन्यथा सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे आम्हाला तक्रार करावी लागेल। तर राज्य सरकारने जर तुमची मागणी मान्य नाही केली तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार का? प्रश्न असा आहे की अत्यंत साधा आणि तात्विक मुद्दा आहे, लॉ सेटल्ड आहे। अशा परिस्थितीमध्ये ममत्व ठेवण्याचं काही कारण नाही। काय तुम्हाला जे करायचं ते का करत नाहीत तुम्ही? प्रश्न उपस्थित करतो। काय एका जातीची शाही आहे आता? तुम्ही मला सांगा, तो जरंगे कितवी पास आहे माहित नाही, ते सुद्धा आता विधानसभेत सांगून टाकलं पाहिजे कितवी पास माणूस आहे तो, ते आता विचारतोय आम्ही। त्याला कारण आहे, हक्कभंग होत नाही का? माळी समाजाचे माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब आहेत म्हणून त्यांना हिनवणारी भाषा आज ऐकली नाही का? कानामध्ये बोळे गेलेत, डोळ्यामध्ये माती गेली का? काय बोललेत ते? जरंगे म्हणतो, जरंगे बोलतो की भुजबळ साहेबांना वेड्याच्या दवाखान्यात नेऊन इंजेक्शन दिलं पाहिजे का? रे बाबा, 4थी पासला मेडिकलला ऍडमिशन मिळत नसते जरंगे। कोणत्या तत्वाने बोलतो, कोणत्या अधिकाराने बोलतो? या महाराष्ट्रामध्ये संविधान चाललं पाहिजे, संविधानशाही आहे, लोकशाही आहे।
इथं राजेशाही, हुकुमशाही आणि जातीची शाही चालली नाही पाहिजे, ही भूमिका आहे आमची. त्याच्यामुळं जे जे काही चुकीचं असेल, हक्कभंग इतर कारणासाठी, इतर जर नेत्याला एक शब्द भ्र बोलला, इतर नेत्यांना भ्र बोलला तर पोलीस स्थानकात तक्रार होते. भ्र बोलला तर पोलीस त्यांना अटक करतात. माननीय नेते मंत्री महोदय छगन भुजबळ यांना वेडा म्हणला, इंजेक्शन द्या, वेड्याच्या दवाखान्यात भरती करा म्हणणाऱ्या जरंगेला कधी देणार आहेत नोटीस? कधी होणार आहे त्याला अटक? विचारताय महाराष्ट्र, विचारताय गुणरत्न सदावर्ते, विचारताय कष्टकरी. अरे काय चाललंय? बागायतदाराला पैसे आणि मजुराला काय? हवा हवा. हे नाही चालत. राज्यात समानता पाहिजे. राज्यकर्त्यांनी कायम सगळ्या जाती धर्माचा. माझं हे म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर मला असं वाटतंय की लॉ अँड ज्युडिशरी असेल किंवा माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे वेळ मागून एखाद्या निर्णय ज्युडिशरीच्या संदर्भानं, त्या तत्वाच्या संदर्भानं घेताना माझी कळकळीची विनंती आहे, एक वेळेस विचार केला पाहिजे अशी भावना आहे. रांगे पाटील बाबा आपण जे मागणी करतायत ते गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस जी आहेत आपल्या जवळचे आहेत, त्यांच्याकडून काही स्पेसिफिक मागणी आहे का आपली? मी हिंदुस्थानी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सुद्धा माझे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्रजी सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. छगनराव भुजबळ सुद्धा आमचे सन्माननीय मंत्री आहेत. त्याच्यामुळे आम्ही हिंदुस्थानी, सरकार कुणाचं असतंय? जनतेचं असतंय. आणि म्हणून योग्य मागणी सरकारकडे करणं हा आमचा अधिकार आहे. पक्षाचे सरकार नसतात, जनतेचे सरकार असतात. त्याच्यामुळे जनतेच्या सरकारला, मायबाप सरकारला माझं असं म्हणणं आहे की, आणि विरोधकांना सुद्धा, ते आपले उद्धव भाईजानला सुद्धा मला म्हणायचं आहे, आणि ते काय संजू मामूला सुद्धा मला म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्यापैकी जर कुणाला वेड्याच्या दवाखान्यात टाका किंवा इंजेक्शन द्या म्हणल्याच्या नंतर काय ते विरोधी पक्षाचा नेता, तो जालन्याचा, काय नाव आहे त्यांचं, ते अंबादास दानवे, त्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला सत्ता असो की विरोध असो, परंतु एखाद्याची व्यक्तिगत स्तरावर जाऊन एवढा मोठा अपमान केलेला तुम्हाला चालतंय का? की जस्ट बिकॉज विरोधी पक्षाचे नेते हे मराठा समाजाला मान्य करणारे आहेत, त्या लाईनला मान्य करणार आहेत, म्हणून भुजबळांचा अपमान विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना दिसत नाही का? विरोधी पक्षाचा अर्थ काय? ते हक्कभंग नाही का? की जरंगेला खुली मुबार? असं सुद्धा आम्ही प्रश्न विचारतो. सर आणखीन एक प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील राज्य सरकार अल्टिमेटम दे 23 तारखेपर्यंत आमच्या मागणी नाही झाल्या तर आम्ही मुंबई भेटी देऊ, कसं बघता त्यांच्या या मागणीकडे? आम्ही याचिका दाखल केलेली आहे. सरकारला याचिका माहिती आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भानं आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले निर्देश आहेत. ह्यापूर्वी देखील GDP पाडण्याचा अनेक वेळेस प्रयत्न झाला, आणखीन वसुली झालेली नाही. आणि काय जरंगे, परवाची आम्ही सरकारसोबतची चर्चा पाहिली, त्याच्यामध्ये काय बोलतंय जरंगे? गुन्हे मागे घ्या, गुन्हे वापस घ्या, चार्जशीटा दाखल करू नका. काढतूस कट्टे सोबत अटक झालेले सुटका करा. सुटका होत नाही, कोणतं सरकार सुटका करू शकत नाही. डंके की चोट पे सांगतो जरंगे, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. आणि काय ती सांकेतिक भाषा होती जरंगेची, आपण पाहिलं असेल तर ते चिठ्ठीवर लिहिलेलं, कागदावर लिहिलेलं. असं गुपित चालत नाही. आणि कोणते मोठे अधिकारी जरंगे? म्हणजे तेच ना, न्यायमूर्ती शुक्रे आणि न्यायमूर्ती गायकवाड, सर तेच ना. हे सांकेतिक भाषेत ठरलंय का? आयोगाच्या रिपोर्टच्या अगोदर ठरलंय का? मागास ठरण्याच्या अगोदर ठरलंय का? निजाम, आदिलशाह, औरंगजेब त्यांच्या कार्यकाळातल्या कोणतेही कारण नसलेल्या, पॅरामीटर्समध्ये न मानल्या जाणाऱ्या त्या सगळ्या नोंदी, त्याच्यावर नोटिफिकेशन तर मराठा भावांना मागास ठरत नसल्यामुळे काढताच येत नाही सरकारला. काउंटर चॅलेंज आहे, काढताच येत नाही. परंतु सरकार जरी तुम्हाला काढता येत नसलं तरी सामान्यातल्या, मग तो म्हणजे सामान्यातला मसनजोगी कुटुंब म्हणजे समाजातला असेल, कुणबी असेल, खरा कुणबी जे मागास ठरतो, त्यासोबत माळी असेल, साळी असेल,
धनगर असेल, लोहार असेल, आपलं देववाले असेल, कोणी बौद्ध असेल, मातंग असेल, कोणी असेल, केवळ ते छोटे समूह आहेत किंवा संख्येनं झुडूमशाही करू शकत नाहीत म्हणून त्यांचा अपमान करण्याची मुभा जरंगेला नाही. आज मला हे म्हणायचं आहे. बागायतदारचा विचार जरायत बागायतदारला आज राज्य सरकारने 13,000 मदत केली अवकाळी अतिवृष्टी आणि बागायतदारला 27,000. कसं बघताय असं राज्य सरकारने निर्णय केला? मला हे समजत नाही की जे मागास नाही ठरले त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे मागासांना बजेट कमी आणि मराठा संस्थांना बजेट जास्त, मागासांना कर्ज कमी, मराठा बेरोजगारांसाठी काय 4,000 5,000 करोड रुपये काय ते मला आकडा नक्की माहीत नाही, परंतु तसं बजेट. आता आपण म्हणजे मागासांचा पिछड़ों का सोचोगे आगड़ों का सोचोगे. एक दुसरी गोष्ट, बागायतदार जे आहेत काय म्हणतात त्याला, केळी, ऊस, संत्र, त्यांच्यासाठी किती 27,000 आणि जे जिरायत शेतीवाले त्यांच्यासाठी 13,000. सरकार, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला विरोध नाही आहे, तुम्ही वेलफेअर स्टेट आहेत, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 खाली कबूल आहे, परंतु त्या गावामध्ये शेतमजूर राहत असते. ते शेतमजूर पिकाला लावतंय, पिकाला पाडतंय, पिकाला बांधतंय, पाणी सोडतंय, सगळं काम ते शेतमजूर करतंय. जेव्हा हा नुकसान भरपाई तुम्ही शेतकऱ्याला, अल्पभूधारक शेतकऱ्याला द्यायले, शेतमजूर जे छोट्या जात समूहाचे असतात, बंजाऱ्याचे असतील, बौद्धांचे असतील, मातंगांचे असतील, त्यांना काय हा करून हवा खावी, त्यांनी हा करून हवा खावी. माझं म्हणणं आहे, कळकळीची विनंती आहे तुम्हाला हात जोडून, तुम्ही बागायतदार शेतकऱ्यांचा विचार करू नका, तुम्ही त्या गावातल्या शेतमजुराचा विचार करा. कारण त्या गावातल्या शेतमजूर जो आहे त्याच्या लेकराच्या पोटाला लगेच पीळ पडतो. त्या शेतमजुराचा विचार करा आणि उरलेला पैसा बागायतदार शेतकऱ्यासाठी विचार करा. अन्यथा सरकार, तुमची भूमिका ही सर्वमान्य असू शकत नाही. केवळ त्या शेतमजुराचा आवाज नाही म्हणून, केवळ त्या शेतमजुराकडे स्वतःची शेती नाही म्हणून, त्या शेतमजुराकडे धुरा नाही म्हणून त्या शेतमजुराचा विचार केला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, सरकार, ही शेवटची संधी तुम्हाला. जर तुम्ही शेतमजुराचा विचार करणार नसाल तर मला हा विषय मोठा करावा लागेल. मला विषय मोठे करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, परंतु फर्स्ट शेतमजूर अँड दॅन ओनली लँडलॉर्ड फार्मर्स. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.